नमस्कार भावांनो बहिणींनो, पहा मग हारसून छकू म्हणलं चला थोडं थोडं, ते काय जास्त येत नाहीत, बोलत नाहीत, पण आज घेतलंय मी दोघा बहीण भावायला. म्हणलं चला बरं बापा थोडंसं बोला काहीतरी, ती बोलणारच नाहीत, पण आज छकू दीदीला म्हणलं चाल थोडंसं. भावांनो बहिणींनो, लेकरं म्हणायला लागले तर आमच्या दोघातून कोण मोठं आहे नक्की सांगा कमेंट मध्ये. कोण मोठं आहे याच्यातलं बरं बरं, खरं का दीदी? कोण मोठं वाटतंय म्हणून. बरं चला जाते मी खेळा आता दोघं बहीण भाऊ. मी आता हिडो गिडो काढून घेते आणि छकू दीदी काय जास्त येत नाही, थोडंसंच येते. आता तुमच्या ताईला लेकरासोबत आता पोह्याचा नाश्ता केलाय. आज म्हणलं चला आता पोह्याचा नाश्ता करावं आणि भैयासाठी थोडं ताक पोळवलं होतं. स्वयंपाक करायचा आहे मला, आता थोडं थांबून करते मी. चहा पाण्याचे भांडे गिंडे घासायचे. तर आज लय कपडे धुतलेत, मग ड्रेस लय होते आज धुयाला. मशीनमध्ये किती दिवसात शिलाई मारायला टाकले, लय दिवसाचे मारायला टाकले शिलाई. तर काल तिथं बसले तेव्हा शिलाई मारून दिली आणि मग थैली पण हरपवली छकू तिनं. कधी एकदा पडदा शिवायला टाकला कपडा, ती हरपवला काल. नुसतं मला घरी येऊस तर सिलेंडर भरायचं होतं, तर यायला नव्हती. ती डायरी सापडू लागली आहे छकू, पुस्तक नव्हतं सापडू लागलं. घरी द्यायला आले तर तीन मै थैली हरपून टाकली. चांगलंच सामान बसायचं त्याच्यात. लगे मला जर किराणा दुकानावर गेलं काही पण ती बाया राहू देतच नाही, हरपून टाकते. असं काऊन रे भैया, ती ध्यानी सरती काय का ना. आणि तिनं एवढं धुणलं म्हणजे सापडून नाही राहिली. आणि छकू दिदी तिथं असून आपली थैली हरपवून. चाल येतोस का थोडासा? हां जाऊ दे मग. तर मग असं झालं, मग छकू दिदीला तिथं ठुलं. मी घरी आले तर यायला मग नाही सापडलं बाबा, ते नाही सापडतं यायला, पुस्तकच नाही. कोणची वस्तू डबल फोन आला, पैसे कुठं ठुले वैसुतवा. मग म्हणलं चहाच्या कॅटलीत ठुलेत पैसे, मग तेव्हा सापडले. तर ते आलं मग ते नाही लागले आहे तुम्हाला भैया, पुस्तक नव्हतं लागलं ना? नव्हती लागलं ना तुम्हाला सिलेंडरचं? सापडलं नाही. हां सापडलं नाही, ते तरी बरं झालं. मी इथली घाई आले, म्हणलो घामा झोप झालते, मी इथली पटपट आले तिथून. आता चहा पाण्याचे भांडे घासते, सकाळी उठले कपडे गिपडे धुवून टाकले, घरं पण लय हे झालते, तर मग ते घरं गिरं घासले. नाश्ता करा 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 करा, तर नाश्ताच करत नाहीत लवकर. आता तरी पण 10:30 झालेत. आता मला चहा पाण्याचे भांडे गिंडे घासायचे आणि लगेच भांडे गिंडे घासून घेते आणि लगेच स्वयंपाक करते. काय भाजी करू ग छकू दीदी? तर तुम्ही जेवणच करानात ना, पण भाजीचं पण समजत नाही काय भाजी बनवा आहे ना रे भैया. भाजीचंच लय टेन्शन आहे, दर दिवस टेन्शन असते भाजीचं दररोजचं. आणि तिला म्हणलं मग अर्ध्या कपड्याला शिलाई मारायची, तर शिलाई मारून देते. ती म्हणे नाही म्हणे, मला आता दिवाळी आली म्हणे, मला काय टाईम नाही म्हणे आता शिलाई मारून द्यायला, अशी म्हणे ती. येळ नाही म्हणे माझ्याकडे. म्हणलं जाऊ दे, मी गावाकडे शिलाई मारून आणि नेमकंच पाण्यावाले दादा आले, पाणी गिनी घेतलं आणि मग नंतर व्हिडिओ काढायला चालू केलं. आता आमच्या हरसू भैया म्हणे आता उद्यापासून शाळेत जाईन, 2 दिवस घरीच होता का. त्याचे पप्पा म्हणे राहू दे म्हणे, राय घरी. त्याला करमू नव्हतं लागलं, ते बिमार होते, तर मग ते बिमारच राहिले किती दिवसात बिमार. मग म्हणे हरसू घरी असला तर करमते. मग हरसू भैया 2 दिवसापासून घरी होता. आता थोडेसे कामावर गेले ते. हा त्याच्या पप्पा सोबत जातोय. मग किराणात काही सामान आणून द्यायचं असलं किराणा हा जावं लागते त्याला इकडं तिकडं. काही ना काही सफरचंद आणायला जातोय, इकडं जातोय तिकडं जातोय. एक दिवस आमच्या भैयाला 10-12 चक्रा मारावं लागले. याचे पप्पा म्हणे एकदा सांगा जाय ना, जे लागतंय ते लेकरू थकून जाते म्हणे वरी. हा गाडी म्हणून हा पायऱ्या चढावं लागतात घडी. दुसरं माळ्यावर घरी आपलं तर लेकरं काटाळते. तर मला तो एवढा दम येतोय भैया पायऱ्या चढायला लागल्यावर, लय दम येतोय छकू दीदी, मला लय दम येतोय. सगळे आमच्या शेजारच्या बाया थकून जातात पायऱ्या चढू. आणि आमचा हरसू भैया पण थकतोय. खराब झालाय आमचा हरसू भैया. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.